की कुठल्या व्याधीमध्ये ताक कशाबरोबर घेणं हे आपल्यासाठी फायदेशीर आहे। जर तुम्हाला अर्श म्हणजे स्पाइल्सचा जर त्रास असेल तर अशा वेळेला ताकाचं सेवन आहे ते हरितकी चूर्ण म्हणजेच हिरड्याच्या चूर्णाबरोबर करण्याने फायदा होतो। अशा वेळेला 1 ग्लास ताकामध्ये 1 चमचा हिरडा चूर्ण हे रोज रात्री सेवन केल्यामुळे त्याचा फायदा हा दिसून येतो। जर तुम्हाला बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होण्याची तक्रार असेल तर अशा वेळेला ताकामध्ये सेंधव, जिरा आणि ओवा हे टाकून प्यायल्यामुळे फायदा होतो। अशा वेळेला हे ताक तुम्ही गरजेप्रमाणे दिवसातून 2दा किंवा रात्री 1दा देखील घेऊ शकता। म्हणजे जुलाब होण्याची तक्रार असेल तर अशा वेळेला ताकामध्ये जायफळ चूर्ण टाकून ते 2 ते 3 वेळा सेवन करण्यास सांगितलं जातं। जर तुम्हाला IBS म्हणजेच ग्रहणी म्हणजेच काही खाल्लं की लगेच पोटामध्ये कळ येणं, वारंवार टॉयलेटला जावं लागणं अशी जर तक्रार असेल तर अशा वेळेला ताकामध्ये सुंठ टाकून ते दिवसातून 2 ते 3 वेळा जर तुम्ही प्यायलात तर त्याचा फायदा हा नक्की दिसून येतो।